नुसत्या दगडात आलेला बघा ह्यो दुधी भोपळा. हे बघा दुधी भोपळा कसला मोठाच्या मोठा आहे का. तर असं आहे. आणि इकडं लाल एरंड आहे, शेवगा आहे, केळीची झाडं आहेत, परत इथं मखमल लावले. आता ही मखमल सुद्धा देशी आहे. मंडळी, तुम्हाला पाठीचं दुखणं आहे का? आता तुम्ही म्हणाल पाठीच्या दुखण्याचा आणखीन ह्या गावरान चुलीच्या चॅनलच्या रेसिपीचा काय संबंध? होय होय, संबंध नाही कसा, अहो लय आहे. आमच्याकडे का नाही, ही सगळी डोंगरातली आमची शेती असल्यामुळं आमच्या डोंगरात का नाही बघा, पाठीच्या दुखण्यावरती लय गुणकारी अशा औषधी वनस्पतींच्या झाडपाल्याच्या वनस्पती बऱ्याचशा सापडते. त्या बऱ्याच आहेत त्या हो. पण हे मी का सांगतोय तुम्हाला, तर झाडपाल्याच्या औषधी असल्या तर तो झाला पाठदुखीवरचा इलाज. पण जर तुम्हाला औषध खायचंच असलं, हां, पण ते जर औषध भाजीतनंच जर तुम्हाला मिळालं तर कसं होईल बरं? हां, आता तुम्ही विचाराल असली कुठली भाजी आहे? होय होय, हाय भाजी हाय तसली. आता कसली भाजी आहे ती तुम्हीच बघा. आमचा व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा, आणि तेवढं गावाकडची चूल हे चॅनल बघा सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही बरं का. हां, शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एकमेव चॅनल गावाकडची चूल या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर ही आहे अभयबाबळीच्या शेंगा. याचा आपल्या पाठदुखीवर पण उपयोग होतो. अशी शेंगेची भाजी आज आपण करणार आहोत. बघा, कवळ्या चांगल्या आपण शेंगा घेणार आहोत. कवळ्या शेंगाची भाजी खूप चवदार लागते. अजून 2-3 आहेत ते शेंगा घेऊया आपण. शेंगाच्या फूल आम्ही हा नैसर्गिक उगवून आलेला आहे बांधावर. याला कोणतंही आम्ही खत पाणी वगैरे काही घातलेलं नाही. ऊसाला जे पाणी पाजतो त्या पाण्याच्या ह्याच्यावरच बाहेर आलेला आहे. हे बघा मंडळी, ह्याची शेंग एवढी मोठी आणि जून होते ही अशी. हे आम्ही बियासाठी ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर याचं बीसुद्धा तुम्हाला मिळू शकतं. जर पाहिजे असेल तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये, तुम्हाला पाठवून देऊ आम्ही. हे बघा, हे आपल्या बांधावर आलेलं आहे. पूर्ण नैसर्गिक अशा ह्याच्यात आहे. आपण ह्याला फक्त आपलं देशी गाईच्या गोमूत्रापासून बनवलेलं जीवामृत फक्त आपण ह्याला फवारतो. त्यामुळे ह्या शेंगा पूर्णपणे रासायनिक विरहित अशा आहेत. त्यामुळे या शरीराला आत्ताच्या जगात जे आपण रासायनिक पद्धतीनं पिकवून शेती फळे खातो त्याच्यापासून हे खूप वेगळं म्हटलं पाहिजे. जे धान्य किंवा भाजीपाला वगैरे सगळं आपला रासायनिक खतावर अवलंबून असतो. तर या शेंगाचा वेल फक्त हा जीवामृत आणि पाणी आणि नैसर्गिक वातावरण यावरच हे अवलंबून आलेलं आहे. हे बघा, याची एवढी मोठी शेंग कशी झालेली आहे. हे आपण आता वाळवून ह्याचं बीसुद्धा काढू शकतो. हे आपण असंच ठेवणार आणि ह्याचं बी तयार करणार आपण याचं. तर बघा मंडळी, तुमच्या ताईंनी मगाशी जरा अशा शेंगा तोडल्या. आता मी पण जरा तोडतो. ह्या बघा, या अशा आबाई शेंगा आपण बघा, हे ऊसाच्या कडेचा बांध आहे, ह्या बांधावरती अशा लावलेल्या. मगाशी तुमच्या ताईनं सांगितलं तसं बघा, ह्याला आपण देशी गाईचं शेण गोमूत्रापासून तयार केलेलं जीवामृतच फक्त वापरत असतो. आणि त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का,
नैसर्गिक पद्धतीनं अगदी म्हणजे केमिकल ह्याच्यात कुठलं कसलंच केमिकल नाही. आणि त्यानं काय हे उत्पादन बघा ह्याचं लय भरघोस येतं आहे. आणि आयुर्वेदिक पण वनस्पती असल्यामुळं नैसर्गिक पद्धतीनं ह्या पिकत असल्यामुळं का नाही चवीला तर उत्कृष्ट लागते बघा. म्हणजे माझी खात्री आहे की अशी भाजी का नाही तुम्हाला कुठंच खायला किंवा बघायला मिळणार नाही अशी भाजी. तर अशा पद्धतीनं का नाही आपण ह्या बांधावरती असं हे सगळीकडं असल्या ह्या शेंगा लावलेल्या आहेत. त्या ह्याचं बीसुद्धा बघा लय भारी असते. आणि आपण कुंडीत वगैरे जर लावलं का नाही तरीसुद्धा हे म्हणजे वेल ह्याचा वाढतो आणि ते येऊ शकते. हे बघा हे असा जाडच्या जाड वेल आहे, अगदी दोऱ्या विणल्यासारखा असा कसा वेल दिसतोय तसा हे मोठाच्या मोठा असा वेल आहे. तर बस झालं. ही अजून बरीचशी फुलं वगैरे आहेत. आता आपल्याकडला बघा ही एवढी पुष्कळ झाली भाजी. आता हे आपली मंडळी का नाही ही बघा आपली विहीर आहे. आणि त्या विहिरीचा जो ह्यो वर कचरा पडला आहे का नाही हे बघा हे कचरा विहीर काढली त्यावेळेला जो कचरा पडलेला हो. आणि ह्या कचऱ्यात बघा माती कमी दगाडच जास्त हो. पण असं जरी असलं तरी असल्या कचऱ्यावरती बघा ही आपण अशा आबाई बाबाईच्या आत्ता तुम्ही जसं शेंगाचं वेल बघितलं तसं केलं. ही बघा इथं शेवग्याचं झाड लावलेलं आहे. आबाई बाबाईच्या इकडं पण आहे त्या बघा बऱ्याचशा शेंगा आहेत ह्या काय दिसतेच आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अजून एक गोष्ट मला दाखवायची होती ती माझी बघा ह्यो दुधी भोपळा आहे. इथं कसं आहे ह्यो नुसत्या दगडात आहे बघा. आणि ह्याचा काय असेल नुसत्या दगडात आलेला आहे. पण ह्याला एक बघा ठिबकची पाईप टाकून ही पलीकडे ठिबकची पाईप दिसत्या असं आम्ही ह्याच्यात पाणी सोडतो. आणि बघा नुसत्या देशी गाईच्या जीवामृतावरती देशी गाईच्या शेणमूत्रापासून तयार केलेल्या जीवामृतावरती आलेला नुसत्या दगडात आलेला बघा ह्यो दुधी भोपळा. हे बघा दुधी भोपळा कसला मोठाच्या मोठा आहे का. तर असं आहे. आणि इकडं लाल एरंड आहे, शेवगा आहे, केळीची झाडं आहेत, परत इथं मखमल लावले. आता ही मखमलसुद्धा देशी आहे. आज आपण करतोय आबाई बाबळीच्या शेंगेची भाजी. याला आपल्या खेडेगावात चारधारी शेंगा पण म्हणतात, आबाई बाबळीच्या शेंगा पण म्हणतात. ह्या आपल्या घेवडावर्गीय भाजीच्या ह्याच्या वर्गात मोडतात. त्यामुळे आपण पण भाजी त्याची तशीच करणार आहोत. तर या चला आता आपण ह्याची निवडानिवडी करूया. ह्या शक्यतो आपण चिरून घेणार आहोत. ह्या अशा आपण छोट्या छोट्या ह्याच्यात तुकड्यात आपण हे चिरून घेणार आहोत. ह्या एकदम कोवळ्या शेंगा असल्यामुळे ह्याला काय एवढे का आपण काय म्हणतो ते देवडकीच्या भाजीला जसं शिरा असतात तसे शिरा वगैरे काय प्रकार नसतो. ही थोडेसे वरचे ह्याचे देठं काढून घेतलीत की एक भाजी चिरायला तयार. आणि ही भाजी खायला पण खूप छान लागते. घेवड्याची भाजीसारखीच चविष्ट पण लागते. आणि आपण सगळ्या आता ह्याच्या शेंगा अशा बारीक ह्याच्यात चिरून घेऊया. आपण मगाशी झाडाच्या तोडून घेताना शेंगा आम्ही तुम्हाला सांगितलीच आहे माहिती याची. तरी पण आता अजून बघा चपटी अशी शेंग आहे. त्याला काही जास्त म्हणजे कवळे असल्यामुळे शिरा वगैरे अशा प्रकार नाही आहे. आत त्याचं बी आहे पण ते एकदम कवळं असं आहे. त्यामुळे काही बीच पण लागण्यासारखं नाही आहे. एकदम कवळी ताजी अशी शेंग आहे. हे का काय यात बी पण नाही आहे बघा. छोट्या छोट्या आकारात आपण त्याच्या शेंगा चिरून घ्यायच्या.
घेवडा जातीतच ही शेंग मोडती. मग ती आपल्या शेंगा अशा प्रकारे चिरून झालेत. आता ह्याच्याबरोबरच आता आपण कांदा टोमॅटो पण बारीक चिरून घेऊया. आता आपण कांदा बारीक ह्याच्यात चिरून घेऊया आकारात. छोटा छोटा चिरायचा, म्हणजे त्या भाजीबरोबर आपला कांदा मिक्स झाला पाहिजे अशा याने, आणि लवकर भाजतो पण. आपला कांदा आता बारीक चिरून झाला आहे, तसाच आपण आपला टोमॅटो पण बारीकच चिरून घेऊया. थोडंसं लालसर कलरवर चांगला असला ना पिकलेला टोमॅटो की लवकर भाजला जातो आणि त्याची चव पण चांगली लागते. त्यामुळे चांगला लालसर बघून घ्यायचा टोमॅटो. आपली ह्याची तयारी झालेली आहे. आपण कांदा टोमॅटो बारीक चिरला आहे, कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे, तसेच 4 लसणाच्या पाकळ्या पण आपण चेचून घेतले. आपलं पण इथं मी थोडेसे कूट आणि कांदा लसूण मसाल्याची चटणी आणलेली आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. त्यासाठी आता मी पहिल्यांदा ह्या शेंगा जरा धुवून घेते चांगल्या स्वच्छ 2-3 वेळाला. अशा पद्धतीने आपण 1-2 वेळाला ही भाजी चांगली धुवून घेतली. थोडंसं असंच पाण्यात ठेवूया आणि आपण आपली गावाकडच्या चुलीतली चूल पेटवून भाजी करायला घेऊया. हे अशीच मी आता भाजी थोडा वेळ ठेवून देते पाण्यात. गावाकडची चूल आता आपली पेटलेली आहे. आपला तवा पण तापलेला आहे. त्याला आपण आता भाजीला सुरुवात करूया. तेल टाकून घेऊया आपलं. तेल आपलं तापलेलं आहे. त्यात आपण आता चांगला कांदा टाकून चांगले भाजून घेऊया. चांगला लालसर कलर असा आला की मग त्यात आपण टोमॅटो पण टाकून भाजून घेणार आहोत. कांदा आपला आता जरा लालसर कलरवर आलाय भाजत. त्यातच आपण अगोदर थोडासा 4 पाकळ्या लसूण चेचून घेतला होता, तो टाकून भाजून घेऊया, म्हणजे त्याचा स्वाद चांगला त्यात मिक्स होतोय. कांदा अजून थोडा भाजत आला की आपण त्यात टोमॅटो टाकूया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपले चांगले भाजून निघतील. आता चांगलं आपण एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घेऊया. कांदा टोमॅटो आता भाजत आलेला आहे. आपण आता ह्यात आपली चटणी टाकूया. प्रत्येकाच्या आवडीनुसार टाकायला लागते. मी आता इथे 2 चमचे टाकते. आमच्यात जरा जास्त तिखट लागतं, त्यामुळं तुम्हाला जसं आवडत असेल तसे कमी जास्त करायचे. आता यात मी आपल्या या शेंगा जे आपण चिरून घेतलेल्या होत्या ते टाकते आता.
कांदा मसाल्यात चांगल्या भाजून परतून घेऊया आपण. थोडंसं मीठ आणि पाणी टाकून याला आपण झाकून थोडं शिजवून घेणार आहोत. आपल्या शेंगा कवळ्या असल्यामुळं लवकर शिजतील. थोड्याशा जून अशा असल्या की त्याला जास्त थोडा वेळ, एक 10-15 मिनटं का होईना पण थोडंसं शिजवायला लागतं झाकून ठेवून. आपल्या शेंगा आता हे कांदा टोमॅटो बरोबर आपल्या जरा भाजत आले. आपण आता ह्यात थोडंसं पाणी घालू. चवीनुसार मीठ घालूया. याला हलवून आपण चांगल्या प्रकारे थोडंसं झाकून ठेवूया आणि 2 उकळी आणून परत त्याच्यात मग आपलं शेंगदाण्याचं थोडंसं कूट घालूया. चला आता आपण बघूया, थोडी उकळी येऊन गेलेली आहे. हिला उघडून बघूया आपली भाजी कितपत शिजत आली ते. बऱ्यापैकी पाणी आटलंय बघा यातलं. आपली भाजी बऱ्यापैकी शिजली आहे. आपण यात थोडंसं आता कूट टाकूया. शेंगदाणे कुटून थोडंसं टाकायचं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळे पद्धतीनं, कुणाला जास्त लागतं, कुणाला कमी लागतं. थोडा वेळ आपण ही भाजी आता यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण झाकून ठेवूया थोडा वेळ, म्हणजे आपली भाजी पूर्ण शिजवून होते आणि पाणी पण त्यातलं आटून निघेल. आता या भाजीतलं पाणी पूर्ण आटत आलं आहे. थोडंसं शिल्लक आहे पण ते थोडंसं तेवढं चालतंयच. आपण आता घेवड्याच्या वगैरे भाजीला पण असंच थोडंसं ठेवतो, भाजी पाणी ठेवतोच, पूर्ण फडफडीत पण करत नाही, त्यामुळे नाही चांगली लागत. मग ह्याही अशा टाईपला चांगली राहते. आता आपण थोडेसे आता कोथिंबीर घालून घेऊया. हे बघा आपली भाजी पूर्णपणे तयार आहे. थांबा, चला आता तुमच्या बापूंना देते मी आता भाजी काढून खायला. हे घ्या, जरा चपाती आणि भाजी त्यांना वाढते. सांगा हो मला कशी झाली एवढी भाजी खाऊन. तर मंडळी, ही आहे बघा आबाई बाबाईची भाजी. जरा बघूया आपण, चाकून तर बघूया कशी झाल्या. काय हो, कशी झाली भाजी? एक नंबर. म्हणजे एवढी चमचमीत भाजी आणि टेस्टी, चविष्ट, दुसरा शब्दच नाही, असाही भाजीची चव झालेली आहे. एक नंबर. तर मंडळी, तुम्ही पण कधीतरी अशी भाजी, आयुर्वेदाच्या ह्याच्यातली मानली जाणारी भाजी करून खावा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघू बरं, तर खाते एक. चांगली झाली. तर मंडळी बघा, तुमची ताई आहे ना, नाही सुग्रण आहे बरं का. सगळ्यात महत्त्वाचं, रानात शेताच्या बांधावर बसून असं काय बनवून खाल्लेलं का नाही, एक नंबर लागतंय बघा. एक नंबर. म्हणजे ह्यातली रंगत आणि चव ही न्यारीच आहे बघा. आणि शिवाय गावाकडची चूल आपली, त्याच्यामुळं
प्रश्नच नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून मात्र सांगा बरं का. तुम्हाला आणखीन कोणकोणत्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला आवडतील याविषयी पण आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ती भाजी नक्की घेऊन येऊ बघा गावाकडच्या चुलीवर. धन्यवाद.